वीगलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका टमड्डमड्डमड्डमन घेतो आणि त्या विहिरीतल्या अंगारा विहिरीतली भर काढतो आणि त्यांना सांगतो भाऊ या वाट्याने जा. त्याच्यातले आमचे संतोष भाऊ आहे. आणि योग्य डॉक्टर भेटला म्हणजे पेशंटचे तब्येत सुधारते की नाही, सुधारते की नाही. आणि त्याच्याबरोबर जे कोणी 2 जण राहतात त्यांचं वजन वाढतं. माझं वाढलं तर म्हणून म्हणतो, कारण योग्य डॉक्टर भेटल्यावर तब्येत पेशंटची सुधारते. त्याप्रमाणे ह्या परिसराचं ह्या पहिलं तर भगवान स्वामी समर्थांनी त्यांना एक वेगळी ऊर्जा दिली. का पहिल्या ज्या घरामध्ये आपण राहतो त्याची मांडणूक व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतर संस्कार पाहिजे. आपल्याकडे 10 दिवसाचं शिबिर घेतलं, त्यामध्ये 10 दिवसात संतोष भाऊने त्यांच्या स्कीमनं जीवाचं रान करून मुलं घडवले. आणि 11व्या दिवशी ना 10व्या दिवशी जेव्हा सांगता होते तेव्हा त्या मुलांना आईवडिलांना समोर बसवलं खुर्चीवर. मुलं खाली बसलेले, आईवडिलांचे हातपाय धुतलेले, म्हणजे पाय स्वच्छ करून धुवून त्यांना गंध अक्षता फुलं वाहून आणि साष्टांग नमस्कार केलाय. जेव्हा आई वडिलांना साष्टांग नमस्कार करतो मुलगा असो मुलगी असो, भगवान परमात्मा सांगता ब्रह्म विष्णू महेश ते सुद्धा त्यांना हात जोडतात, ते सुद्धा त्यांना वंदन करतात. कारण त्यापासून निर्माण होणारी शक्ती ऊर्जा आवडलेली आहे, धर्माचं रक्षण करणारी आहे. आणि नंतर संतोष भाऊंनी आधीच त्यांना बनवलेलं होतं, समजा आई वडील 5 मिनिटांनी मरणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया राहील ती त्यांनी कागदावर लिहिली. 100 बार बघा 1 बार लिखा. 100 वेळा बोलण्यामध्ये 1 वेळा लिहिलं तरी पहिल्यापासून त्यांनी लिहायला सांगितलं. पहिलं तर सांगितलं खोटं बोलायचं नाही, जो खरं बोलेल त्यालाच याचं हे पचेल, त्यालाच या ज्ञानाचा उपयोग होईल. मी पहिलं मार्ग पक्क केलं आणि मग घडवलंय. आणि मग त्या मुलांनी जेव्हा आई वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवलेलं आहे तेव्हा आई वडिलांचा हात मुलांच्या डोक्यावर केलाय. जसं भगवान शिवजी हनुमान दादाच्या रूपात आहे. प्रभू रामचंद्रांना जेव्हा वंदन करताय तेव्हा प्रभू रामचंद्राचा हात जेव्हा हनुमंताच्या डोक्यावर जातो त्यावेळेला भगवान शिवजींना जो आनंद आहे तो आवर्जनीय आहे. त्या आई वडिलांचा जो आनंद होता त्या आनंदाचे अश्रू आई वडिलांच्या डोळ्यातून पण आहे, मुलांच्या पण आहे. आणि आम्ही पाहत होतो आमच्या पण डोळ्यातून होते बरं का, ते सगळे प्रेमाचे अश्रू होते. म्हणून सत्संगाचा एक क्षण सुद्धा जीवनाचं कल्याण करण्याला पुरेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर हा सत्संग सोहळा आहे. बाबांच्या कृपेने अग्निशमनच्या आशीर्वादाने आणि अनेक नद्या जसे इकडून यमुना आली तिकडून भागीरथी आणि मध्ये गुप्त सरस्वती त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्याप्रमाणे इथं गंगामाई आहे, भगवान रेड्डीश्वर आहे, जनार्दन स्वामी आहे आणि स्वामी समर्थांचे विचार घेऊन आमचे संतोष भाऊ आहे. नावातच सगळं आहे, म्हणजे दत्त महाराजांच्या भाषेत बोलतो मी, नावातच सगळं आहे. जनार्दन भाऊ म्हणायचे संतोष, संतोष म्हणजे सर्वभौम राजाचा राजा संतोष आहे. आणि त्याचे संतोष भाऊंचं कौतुक काय करावं, पाऊस येण्याची भीती वाटते, महाप्रसाद सगळ्यांच्या मुखात गेला पाहिजे. ज्यांनी प्रसादाची पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतकांतकांतकं तमंतकांतकं